हे बघा, हे असं आपलं साधंसुधं जेवण तयार झालं. वरण भात, शिकरण, चपाती, कोबीची भाजी आणि पापड चटणी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. उपवासाचा स्वयंपाक केला आहे बघा. झाला आहे स्वयंपाक माझा. भात केला आहे, वरण केलं आहे. हे बघ, आमच्याकडे असं जरा थोडंसं पातळच वरण लागतं, खूप घट्ट नाही करत मी. वरण भात झाला आहे. इकडे बघा, कोबीची भाजी केली, चपात्या केल्यात आणि थोडंसं काहीतरी गोड असावं म्हणून शिकरण केले. हे बघा, शिकरण केलं आहे थोडंसं काहीतरी गोड असावं म्हणून आपलं उपवास सोडायला. स्वयंपाक तर झाला आहे सगळा, शिवाय पापड तळलेत. हे बघा, पापड तळलेत. पण काय होतं, मुलांना ना शक्यतो कोबीची भाजी नकोच असते. कोबीची भाजी केली ना मग काहीतरी त्याला तोंडी लावायला पाहिजे. मग आता काय करावं म्हटलं, चला पटकन काय होईल असं करावं तोंडी लावायला. तर हे पापड तळलेलेच होते. पापडाचा थोडा चुरा झाला होता माझ्याकडनं, तसेच तळलेले मी. तर चला म्हटलं थोडी पापड चटणीच करते आता. तसं तर आपण पापड भाजून घेतो चटणी करायला, पण आता हे आहेत तळलेले त्याचीच करते. थोडीशी काहीतरी तोंडी लावायला पाहिजे त्याला, नको आहे कोबीची भाजी. मग चुरून घेते पापड. एरवी आपण पापड भाजून घ्यावेत चटणी करायची असली तर, पण हे तळलेले आहेत म्हणून मग मी आता ह्याचीच करणार आहे पटकन चटणी. हे बघा, चुरून घेतले पापड सगळे. माझ्याकडनं आधीच चुरा झालेला होता, तो तसाच तळलेला मी. तर मग आता ह्याचा चुराच करायचा आहे, तर चला ह्याची चटणी करते म्हटलं. त्यात कांदा घातला मोठा चिरून, टॉमॅटो घातला एक, कोथिंबीर घातली, मीठ घातलं, आता जे काय घरात आहे ते बघितलं. हे बघा, हे तिखट घातलं घरातलं थोडंसं, अर्धा चमचा. एरवी काही नसेल तरी चालतं त्यात काय घालायला, आता माझ्याकडे आहे म्हणून घालते. हे बघा, चाट मसाला आहे माझ्याकडे, थोडासा घालते तो, एक पाव चमचा. आणि आमचूर पावडर पण आहे. ह्या वस्तू आणलेलेच असतात काही काही करायला घरात, तर आहेतच. तर हे बघा, हे दोन्ही हातावरच घेऊन घालते आता, चमच्याने नाही घालत, थोडं थोडं घालते. हा चाट मसाला आहे. तर चांगलं मिक्स करून घेते हे. थोडंसं धने जिऱ्याची पावडर घातली. आणि माझ्याकडे ही शेंगदाण्याची चटणी केलेली, ती घालते थोडीशी, चमचाभर. नाहीतर मग शेंगदाण्याचं कूट असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. आहे माझ्याकडे चटणी केलेली ही शेंगदाण्याची, म्हणून मग ती घालते एक 2 चमचे छोटे. त्याने अजून जरा चांगली चव येते. थोडंसं तेल घालावं, थोडंसं घालते. तुम्हाला वाटलं तर गरम करून पण तुम्ही जिऱ्याची फोडणी घालू शकता. आता मी आयत्या वेळी काही करत नाही बसणार आहे, असंच घातलं थोडंसं गारच तेल आणि मिक्स करून घेतलं आहे बघा. झाली आपली अशी चटणी, मस्त छान लागते तोंडी लावायला. सहज अगदी होईल अशी पापडाची चटणी ही. मग मस्त मिक्स करून घेते. झालं आहे सगळं. हे बघा, पापडाची चटणी तयार झाली. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. आजचं साधंसुधं जेवण माझं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता नैवेद्य दाखवते आणि झालं स्वयंपाक सगळा. उपवास सोडायचा आहे.